हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख हरि
ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा जोड़ी करा राम कंठी धरा जेने चुके पेरा गर्भवास जेने चुके पेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन जेने चुके पेरा गर्भवास जेने चुके पेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीजाचा क्षीण त्याची फळ बीजाचा क्षीण त्याची फळ बीजा बीजाचा
जजाचा शीना तेची बळ जजाचा शीन तेची बळ नाशिवंताची प्रिया पुत्र धन नाशिवंताची प्रिया पुत्र धन विठ्ठल विठ्ठल हारा तोंडावरी भाता बरारी रामबाणी नाशिवंताटी प्रिया पुत्र बीजजाचा चीन तेची फळ विठ्ठल 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 भगवान की जय कर महाराज की जय रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय महादेव की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय विठ्ठल 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 ऐसी जोडी करा रामकंडी धरा जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन विजयाचा क्षीण तेची फळ पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत
दैवनिकं रवेशनाथ कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतं जितेन्द्रियं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेवी नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रससे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्या दिव्य लोकास चौपाळून बलीवरी वै चौपावले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंतो श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता ऐशी जोडी करा रामकंडी धरा जेने चुके फेरा गर्भवासना शिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवी करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं मुंडस्फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा वंजरवाडीकर फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीयाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला आहे विठ्ठल 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 आणि म्हणून आलेली सर्व बाबी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे वंजरवाडीकर गडे हो कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे दुसरी सूचना अशी आहे कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचं थोडा ट्रबल तुम्ही तर बघतो कोण्या भावाचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक 1 तास मला जरा सांभाळून घ्या तुम्ही सर्वजण मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो वंजरवाडीकर
श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलतो. कीर्तन चांग हो यांग हरिरूप. हे महाराज म्हणतात गडे हो, जिथं माणसाला हरिरूप अवस्था प्राप्त होते, जिथं हरिरूप येत होतं उभं राय सांगतात ते कीर्तन. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन भाग्य तरी ऋणी देवाईसा. मग काय निरूप आहे तुकोबा आहे. एक आपल्या जीवनामध्ये आग्रह करतात की बाबा हो आईशी जोडी करा का हो तुकोबा राव, कैशी जोडी करा. तुकोबा आहे सांगतात रामकंडी धरा. आपण भगवत साधना करत असताना प्रभू रामनामाची साधना आपल्या कंठामध्ये सदैव असावी का हो तुकोबा आहे. आम्ही ती भगवत साधना आमच्या जीवनामध्ये केल्याच्या नंतर त्याची फलश्रुती सांगा ना. महाराज जेने चुके पेरा गर्भवास. ओ तुकाराम महाराज अव आमच्या जीवनामध्ये आम्ही भरपूर जोडीदार करून ठेवले. पत्नी आहे, मुलं आहे, गाई आहे, मोठा परिवार आहे. महाराज म्हणतात ती मलाही मान्य आहे, पण जन्म मृत्यूची जी एरझार आहे ती सोडवण्याकरता, ती सोडवण करण्याकरता याच्यातलं एकही कामाचं का हे सगळे नाशिवंत पावणारे. नाशिवंत आटी कोण कोण. प्रिया, प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र, हे सगळे नाशिवंताला कारणीभूत ठरलेले. पण महाराज म्हणतात एक काम करा, ही नौका पैल तीराला न्यायची. नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूशी थडी पावे. आणि बस महाराज म्हणतात ही नौका चांगली गेली का जो हा रामनामाने हा भाता भरवायचा आहे का. एक दिवस एकाच्या तोंडात मारायचं आहे आपल्याला. कोणाच्या तुकाराम महाराज. अवी तर तोंडात मारलं की कोणी सहन करील का. पण महाराज म्हणतात त्या काळाच्या तोंडामध्ये मारण्याकरता भगवत साधनेने हा देह भरला पाहिजे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठली. विठ्ठल नामाने हा देह भरवायचा आहे. हा काम क्रोध केली गर्दी. तुका म्हणे काळा अना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी. रामबाणाने हा भाता भरवायचा आहे. भगवत साधनेने हा भाता भरवायचा आहे का. नाशिवंताटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे प्रसाची आदरणीय वैकुंठवासी तुळशीराम महादेव शिंदे इहलोकाची यात्रा संपवून आदरणीय तुळशीराम दादांना 1 वर्ष पूर्ण झालं. थोडा स्वराचा आवाज दे बघणे. आता मी जरा सवय लावली जवळ बोलायची, मग आता काय करतात बोलायचं आपलं थोड्या वेळ मस्त छान छान. हा बस छान छान छान. वैकुंठवासी तुळशीराम दादांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. आदरणीय तुळशीराम दादांचा मोठा परिवार आहे. भाऊ असतील 3 भावंड आहेत, ब्रह्मदेव, अर्जुन आणि परशुराम. आदरणीय दादांच्या 2 मुली आहेत, सुनीताताई आणि संगीताताई. आदरणीय 2 दादांची मुलं आहेत, आदरणीय जयराम दादा आणि आदरणीय शिवराम दादा. तुम्ही तिकडे पाहू राहिले का. मी बरोबर सांगतो तुम्हाला. मी एकदा पाहिलं की माझ्या लक्षात येतं. हा भाऊ एकदा पाहिलं दिलं एक निवृत्तीनाथ देवानी प्रसाद. जेवढ्या दिवस बुद्धीचा वापर करता येईल तेवढा करून घ्यायचा. चांगला प्रयत्न करावा. प्रयत्न वादी माणसं. आणि म्हणून पूज्य श्री दादांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. आजचा आलेला सेवेचा योग अत्यंत आमच्या जीवाचा जीवलग सखा या गवळणे परिसरामध्ये, या नाशिक परिसरामध्ये महाराष्ट्रातील एखादा महाराज नाही का श्री महाराजांच्या ओळखीचा नाही. आदरणीय आमचे समाधान बाबा गवळाने एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या समाधान बाबा करता. महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथे करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाचे साथ आदरणीय हरिभक्तपरायण आमचे जीवाचे जीवलग मृदंग सेवक आदरणीय आमचे किरण बाबा श्री महाराजांना दंडवत करतो. जोरदार टाळी वाजवा मस्त छान. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांना स्वाभिमानाने अत्यंत सगळ्यांनी श्रद्धेनं पदवी दिलेली नाशिक रत्न भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण आमचे रोहिदास भाऊ भाऊंनाही दंडवत करतो. गावातील पंचकृषीतून आलेली सर्व भजनी मंडळ तुम्हाला दंडवत करतो. रामकृष्ण. एकदा ह्या बालगोपाळांकरता जोरदार टाळी वाजवूया आपण मस्त बाकी छान. त्यांनाही दंडवत करतो. विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माऊलींचा दास यूट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही दंडवत. बरं. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो.
गुरुकुल पर्व या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे विनायक दादा आणि त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्हींना दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले माझ्यापेक्षा मोठे बंधू आमच्या अण्णांनाही दंडवत करतो. अत्यंत हृदयाचं स्थान असणारे, अत्यंत वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत झेप आहे, अत्यंत गोड उडी आहे, आदरणीय हरिभक्त परायण आमचे पंढरी बाबा सहाने बाबांकरता एकदा जोरदार टाळी वाजूया मस्तपैकीची. आदरणीय आमच्या सागरदादांचं गोड साऊंड आहे, माझ्या दादाकरताही टाळी वाजूया आपण. दादांना दंडवत करतो. चला, छानसं वातावरण आहे. मंडप जरी पातळ असलं पण आपल्याला थंडगार छाया या परिवारानं दिलेली, मस्त कूलर लावलेली. खरं तर आपल्याला एवढ्या वातावरणामध्ये गोंगाट होतो, पण ऐकूया, हे वातावरण जर नसले तर इथलं वातावरण खराब होऊन जातं. गरमी होती ना, फार टेम्परेचर काय नाही. 12 वाजता बरोबर जी हरी करू आपण मस्तपैकी. छान ऐकूया. पूज्यश्री तुळशीराम दादांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. मंजरवाडीकर इथं जन्म झाला की मरावं लागतं. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही. हेथे नाही बूर आले अवतार, हेथे नाही बूर आले अवतार, हेरते पामर जीव कीती, हेरते पामर जीव इथं नाही मोर आले अवतार, केरती पामर जीव महाराज म्हणतात ऐकायकडे. इथं एक दिवस देवाला अवतार संपावा लागला. तर तुमच्या आमच्या सामान्य जीवाची गोष्ट काय, येरती पामर जीव किती, एक यादी सांगितली. अजून एक आधी ऐका. 9 भी मर गए, 10 भी मर गए 88. ऐका बरं घेतलं. 33 कोटी देवता मर पडे कालकी भास. 33 कोटी देवता मर गए पडे कालकी भास. मग अजब तडावे तुझ्या जाने, अजब तडावे पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी. ऐका, इतर 33 कोटी देवांच्या यादीचा उल्लेख केला. एवढ्यावर नाही. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, अरे जपी तपी संन्यासी मर गए हाकीम. इथं एक दिवस मारावा लागला. ज्ञानोबराय सांगतात, उपजे ते नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेला. मग साधकांनी प्रश्न केला, का होत माऊली, इथं एक दिवस जर मरावं लागतं तर आम्ही आलोय तरी कशा करता. पंजरवाडीकर एक माध्यम घेऊन आलो आपण, एक देहाच्या माध्यमाला, देहाच्या गावाला. मग जन्म मृत्यूच्या सोहळ्या ज्ञानोबराय सांगतात, या जीवाला 2 सोहळे बरं का. पंजरवाडीकर आलेली सर्व नाशिककर पाहुणे म्हणतात. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये तुळशीराम दादांचे दोन्ही सोहळे झाले, जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला. आता माझ्याशी बोला, जरा मला बोलावं लागतं. तुमचा आमचा एक झालेला आहे. कोणता हो, बोला ना. जन्माचा. तुम्ही काय आजारी आहे का? नाही ना. काही नाराज आहे का तुम्ही? नाही, नाराज नाही राहायचे आयुष्यावर कधीच ना. नाराज आयुष्यभर खुश राहायचं, खुश राहायचं. एखादा दिवस दुःखाचं येईल, त्याही दिवशी खुश राहायचं. एखाद्या दिवस सुखाचं येईल. समयासी साजर बाबे, समयासी साजर बाबे,
एखाद्या दिवशी 1 लाख जरी भेटले तरी समाधानी राहा. हा ऐका माझ्याशी बोला. मला फक्त एवढाच मुद्दा पटवून द्यायचा होता. त्याच्याकरता सावता महाराज दृष्टांत दिला. कोण्या दिवशी बैसूनी हातीवर, एखाद्या दिवशी हातीवर बसण्याचा योग. महाराज म्हणतात कोण्या दिवशी पालखी सुभेदार, कधीतरी पालखीत बसण्याचा योग येईल. पण हे विसरू नका, कधी कधी पायी चालण्याचा योग येईल बरं का. आम्ही समाधानी राहा, आनंदी राहा. चला ज्ञानोबराय सांगतात 1 सोहळा झालेला आहे जन्माचा. कोणता? बोला बोला बोला. आणि दुसरा 16 होणार आहे. तुम्ही सांगता घाबरला म्हणजे घाबरतं का सांगायला? नाही घाबरायचं नाही. घाबरायचं का नाही? तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवायचं वंदरवाडी करत सांगणारा सुद्धा जाणार. आता बरं वाटलं बघा तुम्हाला. इथं 1 सोहळा झालाय जन्माचा. तो होण्यापूर्वी ज्ञानोबराय सावध करतात आपल्याला. जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू धनंजया परी. मग का हो ज्ञानोबराय, आम्ही असं काय कार्य करण्याकरता आलो? ज्ञानोबराय सांगतात या देहाला येणं आणि जाणं ही जी जन्म मृत्यूची अर्ज आहे. तैसे येण्याची शरीरी शरीरा येणे सरी किंबहुना ये रजारे चिरा पडे. या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं, पण जीवनामध्ये भगवत साधना करावा लागेल. असाच एक साधकांनी प्रश्न तुकोबरायला केला. का हो तुकाराम महाराज, या जन्म मृत्यूची अर्जाला संपवता येते का? तुकोबारा किती गोड पुरावा देता. त्यांची सरली हे रे त्यांची सरली रजार, त्यांची सरली रजार, त्यांची सरली, हे त्यांची सरली रजार, त्यांची सरली रजार. सपन व्यापार झाला, सपन व्यापार झाला, सपन व्यापार झाला, सपन व्यापार. त्यांची सरली रजार, त्यांची सरली रजार, त्यांची सरली रजार, त्यांची सरली रजार. पंढरी बाबांची इच्छा आहे का तुम्ही पुढे येऊन बसा. मी आता सांगायचं सोडून दिलं. बाबा जी येतील ते येतील, काय आग्रह करायचा? त्यांना बिचारायला येतात ते येतील, नाही तर आपल्या थोडी पाहायला. सरका पुढं सरका. बोलूच नका तुम्ही. अजून तिकडे गेले तरी चालतं, काय अडचण. एवढे असले बस झाले. आता त्यांना ऊन लागत नाही. एवढी छाया दिली, एवढं थंडगार छाया आहे, हवा आहे. त्यांना त्या हवेचा आनंद घ्यायचा. पायात बूट घालून बसा, चपला घालून बसा. काय माझी विनंती नाही. तुम्ही येतात एवढे उपकार आहे आमच्या हातात. आता याच्या पलीकडे काय सांगावं तुम्हाला? अरे खुर्चीवर बसण्यापेक्षा कधीतरी खुर्चीवर बसायचे. अहो तो खुर्ची झालाय मोठा धोका आहे. एखादं काना झालं आयुष्याचा हात होऊन जाईल माणूस. पण लोकायला किती सांगा तरी नाही. त्याच्यामुळे मी आता म्हणत नाही तुम्ही पुढे सारखा मागे. तुम्ही जिथं असाल पाय पसरायचे तर पाय पसरू द्या, काय टेन्शन नाही. ज्याला झोप लागत असेल त्याला झोपून सुद्धा घ्या. मी जाताना उठून देईल, तसं काय टेन्शन नाही. रोज कीर्तनात विनंती करून थकलो. आता मी प्रवास करून करून बेजार होतो माणूस. इथं आलं आहे तेवढ्या गायक वादक जेवढे श्रोते बसलेले बिचारे चांगले, त्यांच्याशी बोलावं, कीर्तन करावं, निघून जावं. विठ्ठल 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 विठ्ठल. चला
तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सरली ब्रह्मरस घे काढा तिने पिळा ब्रह्मरसी लावणी रंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरसावडीने विठ्ठल 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 विठ्ठल. आता एक दिवस इथं मारावं लागतं हे आपल्या लक्षात आलं. मग मिळालं हे मनुष्य जीवन वंजरवाडीकर नाशिकर हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही बरं का आपल्याला. पावलो कागदाली न्याय नगरे उपाव कडवाले नगरे उपाव कडवाले पावलो कागदाली न्याय नगरे उपाव तुकाराम महाराज म्हणतात शास्त्रात अनेक न्याय सांगितले पण एक न्याय कागटाळी नावाचा हा नरदेव कसा मिळाला दृष्टांत देतात तो खूप बरा. ऐका एका राजाच्या राणीला कुष्ठरोग झाला. ऐकता ना बरेच वैद्यराज बोलवले पण राणीचा आजार जाईना वंजरवाडीकर. वैद्यराज म्हणजे आताच्या भाषेत डॉक्टर. जुन्या माणसाचा काळ होता वैद्यराजाचा. नाडी परीक्षण केलं तरी सांगायचे ना काय आजार झाला म्हणून. आता डॉक्टरकडे गेलं घ्या श्वास सोडा डोळे बंद करा उघडा पालते पडा चालते राहू दे चालू राहू दे कूलर चालू राहू दे चालू बंद झालं. हां आता पहा घ्या श्वास सोडा. प्रोसिजर लक्षात आली ना आपल्यावाली. उतानी वा घ्या श्वास सोडा आणि वरून विचारतात डॉक्टर आपल्याला बरं कधी पण दादा कर गेले आता काय होतं तुम्हाला. मग आतापर्यंत का रामदेव बाबाचा व्यायाम चालू होता त्याला डॉक्टर म्हणायचं. पण वैद्यराज नाडी परीक्षण जुन्या माणसाचा काळ होता. एका वैद्यराजानं सांगितलं राणीचा आजार जाईल पण मला जिवंत कावळा पकडून दिला पाहिजे. पण कावळा का हल्लीच्या काळात कोणाला सापडला असेल तर मला आनंद द्या. कधी कधी दाव्याला कावळा शिवत नाही. मी प्रवचनच बंद करून टाकले. कावळा शिवत नाही कधीतरी. आमच्या येवला तालुक्यातली घटना आहे. प्रवचनकाराचं भांडवल संपायची पाळी आली. कावळा काय शिवण पण जे नैवेद्य ठेवणारे असतात फार 72 गडी असतात हुशार असतात. म्हणजे का रे कावळा शिवण कावळा कसा शिवण तो आपल्या पंगतीचा गडी म्हणजे पंगत लक्षात आली ना पुढे येईल लक्षात. 15 वाली झाकणात टाकले नैवेद्य झाकण जवळच ठेवलं. पंजरवाडीकडे पाहता काय कावळाला झाकणातलीच प्याला एवढाकडं पाहिला सुद्धा नाही. कावळा सुद्धा खतरनाक अवघड झालं येणार. 4 दिशेला 4 सैनिक पाठवले. असाच एक सैनिक फिरत फिरत पंढरपूरच्या दिशेने आला. पहाटे पहाटे पांडुरंगाचा काकडा श्रवण करतो. रूप पाहता लोचन सुख झाले हो साजनी तोहा सुंदर उभाले पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा
पितांबर आवडी रंजनेच्या वचन ऐका कमळा माझी रंगाची विनंती करजोडी योगिया दुर्लभ सोन्या देवीला पाहता पाहता मन पुरे पावा आंधळ्या पांगळ्याचा प्रसवला विश्वज्योती यादी कुळ माझे गेले हारोनी श्रीरंगावा काकडा सगळा काकडा झाला मस्त एकदा आमच्या किरण बाबा करता जोरदार टाळी वाजवापासून त्याला काकडा म्हणायचं लागलो काय आनंद आहे त्या काकड्यात असा तो काकडा श्रवण केला त्या सैनिकाने आंधळे पांगले बसले तुझे काढता वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे फार गोड म्हणायचे ते घाटावरले आंधळे खूप गोड भजन करतात पण दुर्दैव आहे त्यांचं आवाज लय गोड आहे त्यांचा पण भीक मागावी लागते आवाज खूप गोड आहे पण भीक मागावं लागते काय भजन असं मस्त बघितलं 1-2 पैसा द्यावं धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाने कराला 1-2 पैसा द्यावं धर्माला 1-2 पैसा द्यावं धर्माला धर्माची माय बाप लागावं धर्माला धर्माची माय बाप लागावं धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाने अशी गोड गोड भजनात गाता तुम्ही पहा आंधळे पांगळे इंद्राणीच्या घाटावर जा तेवढ्यात ते आंधळ निघालं स्नानाला सुरुवात झाली टाळी वाजवत होतं भाऊनी प्रमाण दिलं त्याचा सिद्धांत सांगतो बरं पावलो हाती टाळी वाजवत होतं भजन करत होतं टाळी वाजवता वाजवता टाळी कावळा सापडल्याबरोबर सैनिकांनी पाहिलं ते सैनिक चालत ए आंधळ्या तुझ्या हातातला जो कावळा आहे तू जर आत्ता मला दिला तर मी याची तुला 10,000 रुपये देईन किती 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 त्यानं तो 10,000 नावाचा शब्द ऐकला वंजरवाडीकर घे ऐकल्याबरोबर त्यानं गणित सुरू केलं काय करायचं या 10,000चं नशीब घेत 10,000 नाव ऐकल्याबरोबर तो कावळा घेताना असं बघले दाबला आणि एका हातानं गणित सुरू केलं या 10,000चं करायचं काय अजून हातात आले ते आंधळ्याचं नाही आपलं तसंच भाऊ आपल्याला 5 लाख खिशात आली काल आपण 10-20 लाखाचं जेसीबी आपल्या बोखंडी घेऊन म्हणजे 5-50 लाख रुपये आपल्या बोखंडीच असतात फक्त म्हणतो आपण समय अशी हे आपलंच तसं केल्याशिवाय होत नाही ना काही आजमला आता ऐक त्यानं गणित सुरू केलं समाधान बाबा विदर्भ भाऊ काय करायचं या 10,000चं ते म्हणलं 5,000 रुपये बायकोला देऊन टाकेल संपले 5 2,000 रुपये पोराला देऊन टाकले संपले आणि 3,000 रुपये जावयाला देऊन टाकले पहा काय काळजी असते कोणाला घाटावरला जांधळा तो त्याला सुद्धा जावायची काळजी पण अजून 10,000 अजून एक कावळा पकडून दिला तर किती देईल बोला 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 चला अजून 10 ते 10 आपल्यालाच राहते असं म्हणण्याच्या नादात विचाराच्या नादात त्यानं हात वरी केला कळलं का तुम्हाला
कळला असेल तर चावळा, चावळा ना कावळा अहो गेला. आता त्याने किती टाळ्या वाजवल्या म्हणून कावळा सापडे. तसं नर्दी मिळाला पावलो हा देह काय टाळी न्याय न घडे उपाय घडवाले. स्वतःला भाग्यवान समजा, हे मनुष्य जीवन मिळालं. मी रोज सांगतो, श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं, इथं संत सांगतात म्हणून स्वतःला भाग्यवान समजायचं. पहिला पुरावा तुलसीदास महाराज म्हणतात, बडे भाग मानुष तन पावा. अभंगाच्या पहिल्या चरणात यायचे बरं काय. पहिलं भाग्य नरदे मिळाला, दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. भरतखंडी नरदेय प्राप्ती येतो परमभाग्याची समपत्ती. पवित्र ते गोळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पहिलं भाग्य नरदेय मिळाला, दुसरं भाग्य या भारत देशामध्ये, तिसरं भाग्य या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. बरं का वंजरवाडीकर, काय या महाराष्ट्र भूमीचं वर्णन असं की आम्ही स्वतःला भाग्यवान समजायचं. या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीपाचं वर्णन केलं हे, पण स्वतःला भाग्यवान समजा. एक पवित्र जम्बूद्वीप, त्या तीर्थाचा महिमा महाराज आवडीनं वर्णन करतात. काहीला 0 किलोमीटर, काहीला 10 आहे, काहीला 100 आहे, आपल्याला लई 400 450 500 किलोमीटर आहे. महाराज सांगावं त्या तीर्थाचा महिमा. जम्बो या दीपामाची एक एक पंढरपूर गाव. चला आता त्या जम्बूद्वीपाचा महिमा ऐकायचा आपल्याला. बोलूया जय हो. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊन चला जाऊ तया खाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. जम्बू एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. तिसरं भाग्य या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्म मिळाला. चौथं भाग्यवर का आलेली मायबाप, संतांच्या नंतर जन्म मिळाला. स्वतःला भाग्यवान समजा गडे हो. ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो. स्वतःला भाग्यवान समजा निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. आता 5वं भाग्याला लक्षपूर्वक आहे का, त्याचं मला प्रमाण सांगायचं. एवढ्या प्रमाणातला सिद्धांत जरी घरी घेऊन गेले तर आपलं कीर्तन सफल झालं म्हणून सांगायचं. ऐका बरं, 5वं भाग्य ऐकायचं नाही तुम्हाला. लई कान देऊन लक्षपूर्वक ऐका. ऐका सगळे, ऐका ऐका ऐका. अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याचे बरं. बरवे झाले आजी बरी, नाही पडला मृत्यूची आहारी. वाचून आलो येथ बरी, उलट हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजी बरी, नाही पडला मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथ बरी, उलट हरी तुम्हा समर्पण समर्पण.
बरवे झाले आजीवरी बघा टाळी वाजा एकदा भाऊ करतो मस्त बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूची आहारी उद्या मंदिरात जा उद्या नाही आज संध्याकाळी जा हे मस्तक पांडुरंगाच्या चरणावर ठेवा आणि आजपर्यंत नसेल गुरु केला तर गुरु करून घ्या ज्याच्या जीवनात गुरु नाही तर गुरु गुरु करतो बरं का वंजरवाडी करतो चांगल्याला बोलू देत नाही पण ज्याच्या जीवनात गुरु नाही तर किती सांगत असेल त्याचं ऐकायचं नाही गुरुच नाही तर काय सांगतो भाऊ काय बापकी हाणू नको म्हणा जाऊ दे जाय घरी तो चंबू कपळ कुंड गुरु असावा ज्ञानोबरायचं ऐकायचं श्रावण महाराजाचं गुरु करायचं ना श्री गुरु सारिका आणि इतरांचा लेखा भावे बिन देव नकळे संदेह गुरुविने अनुभव ज्याच्या जीवनात गुरु नाही ना तो काही कपडे आणि ऐकायचे नाही त्याच्या गुरुच नाही तर काय सांगतो मला गुरु असावा गुरुच्या कृपेनं माळ घाला काय घाला घालायची ना माळा सोन्यापेक्षा माळ घालत आहे बरं का आज बरंच बिगर माळकरी मला बरोबर कळते बरं कळतं नाही कोण कोण बिगर माळकरी मी तुम्हाला हात नाही वर करायला होणार पण कळतं मला बिगर माळकरी कोण कोण आपण सप्ताह ठेवत असेल कीर्तन सोहळा ठेवत असेल असा कडक महाराज बोलत असेल तर त्याला बोलवू नका तुम्ही माळी घालू नका त्याला बोलवू नका पण ऐका इथं संताचं ऐका बरं का माळ घालायची तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा काय म्हणले नाथ बाबा तुळशी माळ गळा का असं म्हणले नाथ बाबा गंडे तोडे गळा गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज त्याला प्रमाण नाही तुम्ही सांगू तरी काय नाही नदी काय टाना टोना नामस्मरणा वाचून हे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला तर या जीवनाचा उद्धार आहे ताई आपल्या लेकीच्या गळ्यात माळ असावी आपली लेक म्हणते बाबा मी माळ घातला असती पण मी कॉलेजला आहे ताई कॉलेजला जरी गेली ना खूप मोठी होत आहे फक्त तेवढ्या माळीवर विश्वास ठेव कॉलेजला जाताना माळीची काय लाज असावी लाज धरायची तर कपड्याची धरा चांगले कपडे घाला आपल्या लेकीच्या अंगावर बहिणीच्या अंगावर चांगले कपडे असले पाहिजे आपली लेक आपली बहीण जर घडली मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला येत आहे बरं 7वीला जाते माझी लेक सुद्धा पण मामाच्या गावाला गेली तर मामाला सांगते मामा 2000 रुपयाचा ड्रेस घ्यायपेक्षा 500 रुपयाचा घ्या मामा पण हा बाईचा ड्रेस घेऊ नका का आमचा बाबा घालत नाही कारण मी घालणार नाही बाबा अंगावर चांगले कपडे असले ते लोक विचार करतात पाहतात लोक अरे कोण्या घरची मुलगी काय सुंदर कपडे घातलेत पोरीनं येणारा काळ वाईट येत चालला वंजरवाडीकर आमची बहीण आमची लेक जर गल्लीनं चालली तर लाज वाटते तिच्याकडे पाहण्याची अशी भंगार कपडे असतात तिच्या दियावर माळीला नाही लाजायचं तर आपले चांगले कपडे घालण्यात वाईट कपडे घालण्यात लाज असावी आपल्याला भजन करता लाजायचं नाही कधी भजन घडत असेल ना लाज भय शंका दुराविलामा नकळे साधा या परती वैष्णवा संगती सुखवाटे माळीची लाज नसावी ताई आपल्या गळ्यात माळ असावी पोरीच्या गळ्यात माळ घालण्याआधी आधी आईच्या गळ्यात असावी कारण लोकांच्या भावना बदलून गेल्या कधी विचारलं नाही बा मावशीला विचारा मावशी जावय का जवायचे मावशी म्हणते बाबा त्याला 10 एकर जमीन पाहिजे बर तर बैठकीत विचारा मावशी तुझी पोरगी काम करेल का तर बैठकीच सांगितली मावशी ऐका 10 एकर जमीन पाहिल मायापुरीला पण मायापुरगी कामाला जाणार मग काय आला का ती 10 एकर जमीन ते काय मेंढ्या चारायच्या तिथं अजून विचारा मावशी जावय कसं पाहिजे मावशी म्हणते बाबा तू कुठं तरी चिटकेल पाहिजे चिटकेल म्हणजे एखाद्या नोकरीला अजून
मावशी म्हणते बाबा तो एकटाच पाहिजे. मावशी ती तिघ त्या दोघायला का फाशी घ्यायला ती भावना पण अजून या काय मावशीने विचारलं नाही बाबांना वर देऊ माळकरी म्हणून. वा वा वा. तो भला बेवडा असला तर चालतो पण श्रीमंत पाहिजे आपल्याला. मायबापाच्या एवढ्या भावनाबाई 25% मुलींच्या आयुष्याचं बर्बाद केलं. श्रीमंत जावई पाहिला कोट्याधीश पाहिला आणि तो बेवडा निघाला. काय करतात त्या श्रीमंतीला? एखाद्या चांगल्या घराण्यातलं वारकरी कुटुंबातलं पोरगा पाहत आहे, कधीतरी माळकरी कुटुंब पहा आणि त्या घरामध्ये तुमची लेख द्या, तुमच्या लेकीचं आयुष्य सुखानं जाईल त्या घरामध्ये. का ग गरीबी असू दे घरातली, पण तुमच्या मुलीचं भाग्य असेल त्या घरामध्ये तुमच्या मुलीला ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचण्याचं भाग्य मिळेल, तुकोबरांचा गाथा मिळेल, वाचण्याचं भाग्य मिळेल त्या घरामध्ये. गरीबी असू दे त्या घरातली. आधी येतं काडीचीही माडी होऊ शकते. स्वाभिमान असावं लेकीच्या जीवनातलं तेवढं बघ. आपल्या गळ्यात माळी घालत आई. एक भावाचं नातं म्हणून सांगतो ताई तुम्हाला, आई आपल्या गळ्यात माळ असेल बरं का दादा भावांना. आज येणारा काळ वाईट येत चालला रे. पूर्वीच्या काळी एखादं पोरगा पिऊन आलं तर लोक म्हणायचे जाऊ दे रे त्याच्या कुठं नादाला लागता. हल्लीच्या काळात एखादा पोरगा पिऊन आला तर शिवगाळ केली तर मारता धरून पोरा चौकामध्ये. काय कोणी कदर करत नाही रे. कोण सहन करील? दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है, अपने पल का दाम करत कर मुख में मीठी आई है, मुख में मीठी आई. काय सांगताना तळमळे आपल्याबद्दल. गांजा दारू मत पियारो, अकल गुंग हो जाती है, अपने दाम करत कर मुख में मिट्टी आती है. संताची तळमळे ते वाह. मारतात धरून पोरं चौकात. ए पण कराळला आपल्या गरीब आईला भाकरी करत होते आपल्या. बस बस. व्यसनाधीन माणसाच्या घरात कधी संपत्ती होणार आहे? ऐकता ना? बसा दादा ऐका आता. संपत आली माझी कीर्तनाची वेळ आहे. बसू दे बसू दे बसू दे. बोळे माणसं येते बोळे पण बोळ्या माणसं त्या बाबा. आता VIP माणसं मागं बसली, बोळे पुढे येऊन बसले. एवढाच फरक आहे बोळ्या माणसं आहेत आणि VIP माणसं आहेत. काय म्हणतील याला पुढल्या वर्षी बोलू नका रे भालायकच किती धरून. अरे भोळे माणसं आहे, चांगले माणसं, सात्विक माणसं म्हणून पुढे येऊन बसण्याची भावना आहे. लागवा चला तेवढ्या भोळ्या माणसाची एवढी एकच साधी टोपी असेल. जुनी माणसं अशी आऊत गाळा घातलं का अशी टोपी करून घ्यायची. आऊत करी माणसं आहे. चला ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. गरिबी असते माणसाची. हे बघा आणि कोण्या गरीबाला हसू नका बरं का. इथं गरिबी श्रीमंती सावली सारखी. कधी आपली गरिबी निघून जाईल ना आपली श्रीमंती येईल काय सांगता येत नाही. कधी श्रीमंती निघून जाईल आणि गरिबी येईल कधी म्हणून कोण्या गरीबाची मजा करू नका. कधी कधी तरुण पोरं तरणी बाळ पोरं चौकात आली अशा गरीब माणसाची मजा करतात. आज मजाक करणं बरे वाटेल एखाद्या गरीबाची, पण त्यानं दिलेला तो कधी शापच देत नाही विचार. पण नुसती गरिबीची मजाक जरी केली ना तरी आपल्या जीवनात पापाचं शिडे उरतात आपल्यावर, चिंतोडे उरतात आपल्यावर. म्हणून पण या गरीबाची मजाक करू नका. ऐका. एक पोरगा चालत चालत गेला. काकू लय मारलं बघ तुझ्या पोराला चौकात. तोंडातून रक्त येईपर्यंत मारलं. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं पांडुरंगा काय मला मुलगा दिला ज्याच्याबद्दल रोज वाईट बातमी माझ्या कानावर येते. मला नसताय दिला असं मुलगा तर मी वाहन राहिले असतं तर काय बिघडलं असतं. कोण्या आईला वाटू नये रे. कोण्या बापाला वाटू नये. लय कष्टानं संसार ताटला आणि पोरांच्या कष्टाचं वाटोळं केलं तुम्ही. पोरण आपल्या बापाला कधी बघा पहाडासारखा बाप दिसतो. आज या दोन मुली, दोन मुलं आहेत, सुनीताताई आणि संगीताताई. जयराम भाऊ आणि शिवराम भाऊ. यांना विचारा निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला का किती दुःख असतं. काय असतं बा. एखाद्या झाडाच्या सावलीला जाऊन बसलं ना, त्या झाडाच्या सावलीला बसलं की गोड छाया मिळते माणसाला. तसं बाप नावाचं झाड असतं, आधार असतो आपल्या जीवनात. पण एकदा तो निघून गेला ना, त्या झाडाखाली जिथं झाड तोडलं संपलं ते झाड, त्या जागेवर जाऊन बसा तिथं चटके सहन करावं लागतात माणसाला. तसंच एका कवीनं दोन शब्द लिहिले.
झाड सावलीच गेलं आता खेळ हा उन्हासी झालं रे कामाबाळ झालं रे कामाबाळ आता चटके उरासी बाप गेला दूर देसी बाप गेला दूर देसी बाप गेला दूर देसी काय काही जीवनात दुःख आलं संकट आलं का मुलीला बाप पाठवत मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला एखाद्या दिवशी सहज आई जर रागवली ना मुलीला तर मुलीला हक्काचं घर भरतं बाबा बाबाच्या बोटाला घट्ट पकडते बापाला विनंती करते बाबा बाबा सांगा मला मारू नको मुलीच्या जीवनात संकट आलं नाही मुलीला बाबा मुलाच्या जीवनात संकट एखाद्या दिवशी सहज आई बाप रागवला लेकरू आईकडे पळत जातं आईच्या पदराला घट्ट पकडतं आईला सांगतं आई ऐका रे आपल्या जीवनातला बाप किती कष्टाचा आहे रोज ऐकतो आपण युट्यूबला नुसतं ऐकू नका पोरांनो हा महाराज नुसता मीडियाला जगाला बाप नाही सांगत आणि आम्ही दोन्ही भाऊ साक्षीला माझ्यापेक्षा मोठी बघतो महाराज म्हणाले सगळं माहिती आमचा बाप आहे तेवढा सुखात दिला का रे आपल्या बापाला लई कष्ट आले आपल्याकडे आज थोडासा पैसा वाढला घमेंड चढली पोरांना सहज म्हणून जातो आपल्या आई बापाला काय केलं आमच्या करता अरे म्हणू नका लई कष्टानं संसार ताटलेली माणसं राब राब राबलेली आपल्याकडे आज मला तरी सुखाचे दिवस आले म्हणून आपण कधी आपल्या बापाला उलटून बोलतो अरे हे कवी असं दोन ओळीले होते पुरामध्ये माया त्याच्या काळ्या निगाली ताकविना कधी योना डोळ्यातल पाणी जिजू जिजू ओठामधी हसू जरी कनवाला गडी बरर आई त्याची दापर रहिया वगड आय गड्या उमगाया वापर उमगाया रहिया वगड आय गड्या बाप करी लेकुराचे ओडी बाप करी ओडी लेकुराचे ओडी बाप करी ओडी लेकुराचे ओडी बाप करी ओडी लेकुराचे ओडी आपुली करवडी वाळे आपुल करवंडी वाळवणी एकाकी केला मिरासी तलेरी एकाकी केला मिरासी तलेरी तुकोबारांची अत्यंत गोड भाषा आहे बरं का हे कवीचे दोन पुरावे दिले पण तुकोबारांचा पुरावा आहे का बाप करी आपुली कुरवंडी आळवणी आपुली कुरवंडी आळवणी एकाएकी केला मिरासी धनी कडे वागवणी पारकांदी पोरांनी कष्ट केले पोरानं कष्टाचं वाटोळं केलं बस
आणि बघा दादा, मी माझ्या मस्तीत कीर्तन करणारा महाराज वंजरवाडीकडे. मी लई लोड नाही घेत, तुम्ही परत मला बोलवून महा कीर्तन ठेवा, माझी अपेक्षा पण मी काय एवढं तळमळीनं बोलतो ऐका रे. माझ्या एका कीर्तनात 5 बहिणींना जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई समजून, ताई आपलं जीवन उद्धाराच्या दिशेने ठरलं. 5 बहिणीने गळ्यात माळे घातल्या ना, मी म्हणतो आपलं कीर्तन सफल झालं गळ्यात. माझ्या एका कीर्तनात 5 भावांनी जरी गळ्यात पवित्र तुळशीच्या माळे घातल्या ना, दादांच्या निमित्तानं, समजून घ्या आपलं कीर्तन सफल. काय किती सांगावं किती काय, आपल्याला कीर्तन पाठ आहे, सगळ्यांना पाठ आहे आपल्याला कीर्तन. माझी एकच विनंती, आईच्या गळ्यात, मुलीच्या गळ्यात, बापाच्या गळ्यात, लेकराच्या गळ्यात माळ असावी. येणारा काळ वाईट येत चालला दादा, येणारी संकट भयान येत चालली माणसाच्या जीवनात. म्हणून बहिणीनं सावध व्हा. आपलं जीवन चांगल्या संगतीत असलं ना, तर पण या पापीची काय नजर आहे आपल्याकडे वाईट नजरेनं पाहण्याची ताई. पण पापी माणूस आपल्याकडे वाईट नजरेनं पाहणार नाही. त्या माळीची ताकद आहे. नुसती गळ्यात माळ पाहिली ना पोरीच्या, काय टप्पर आहे त्या वाईटाची. आज येणारा काळ, 2 दिवसाची बातमी, आमचा सप्ताह होता आता घनसांगीला. एका मुस्लिम समाजाने मराठी समाजाची बाई शेतात काय खुरपीत असेल ते म्हणजे की कापून टाकलं, करपी लागली त्या गावाला, सप्ताह कॅन्सर झाला. आज कोणी घात करू शकतं आपला आला. म्हणून चांगले चित्रपट पहा. छावा नावाचा चित्रपट पाहिला, अरे आपलेच माणसं किती धोका देतात हे लक्ष देत. महाराजांची मेवणी होती, मेवणीने घात केला बरं. नाही तर काय टपर होती महाराजांचा घात करायची, आणि एवढे सळया सहन करायची, अंगाला मीठ चोळण्याची. आपले माणसं तेवढा आनंद पाहत होते. येणारा काळ वाईट येत चालला ताई. केरला नावाची स्टोरी, आज मैत्री सुद्धा धोका देऊ शकते. एकच पाकिस्तानी, एकच तिघींचा घात केला. आधी घरचा खाना खाऊ घातला, काय बुद्धी असते पातींची वाली. नंतर हॉटेलला घेऊन गेली, तिन्हींचे फोटो काढले, बरोबर पाकिस्तानात व्हायरल केली. तिकडली 3 शिकलेले बोलवले, बरोबर आपल्या पोरी प्रेमात पाडणार. आज फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल ताई, मराठी पोरांच्या नावानं अकाउंट खोलल्या जातं आणि असे 1000 मुलीचा घात केल्या चालला. येणारा काळ वाईट येत चालला. चांगली मैत्रीण करा, चांगला मित्र करा आपल्या जीवनामध्ये. का चांगल्या संगतीत आपलं जीवन असलं पाहिजे. का स्वतःला भाग्यवान समजा. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हरी, सांगावं देवाला वाचून आलो, येतवरी वरले त्यारी तुम्हा समर्पण. म्हणून गळ्यात माळ घाला, जीवनात भगवत साधन असावे. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय तोर पण जाळावे. मग समाज आड रानाने धावायला लागला. संताला दया आली का बाबा या जीवाने भजन करावं का. याला गर्भवासाचं दुःख आहे. मग या गर्भवासाचं दुःख नष्ट करण्याकरता तुकोबा आहे एक जीवनात त्या जोडीचं वर्णन सांगतात, आग्रह करतात. ऐसी जोडी करा रामकंठी जरा, 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 ऐसी जोडी करा रामकंठी जरा. जेणे चुके पेरा गर्भवास, जेणे चुके पेरा गर्भवास, नासी बनताटी या पुत्र धन, नासी बनताटी या पुत्र धन, प्रिया पुत्र धन, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन. तुकाराम महाराज आपल्याला विनंती करतात, बाबा एक काम करा, एक जोडी घ्यायची, आईशी जोडी करा, अशी एक जोड करा रामनामाची. चांगली मैत्रीण जोडीदारी चांगली निवडा. चांगला जोडीदार निवडला, चांगली जोडीदारी निवडली, आपल्या जीवनात भजन घडत आहे.
महाराज म्हणतात आईशी जोडी करा, अशी एक जोड करा, रामकंठी धरा. का महाराज रामकंठी धरा म्हणजे काय प्रभू रामरायाचा फोटो गळ्यात बांधायचं फिरत हिंडायचं का? नाही नाही. ज्या रामनाम साधनेने शबरीचा उद्धार झाला पाहिजे अशी साधना करायची त्या रामनामाची. काय तळमळ असेल ना ती जीवानी, काय उद्धाराच्या दिशेने जीवन असेल. अगं भिल्लाकुळामध्ये जन्माला आलेली ती शबर राजाची कन्या शबरी माता, पण काय भजन असेल. देवाची वाट पाहत होती आश्रमात या कधी रे ही माझी भावना रामार राम छान मुलगी तिच्या गळ्यात माळ आहे, नुसती माळ घातली तर भजनाची किती आवड असते. असं बाबा तुकाराम महाराज बहिणी तुकाराम महाराज शिंदे असं टाळी वाजवा आमच्या ताई करत. आहार चांगला खाला माणसाचे इथून विचार सुद्धा चांगले येतात. तर बेबा हे बोकडे कोंबडे आणणारे यांच्या कधीच मन चांगली कधीच नाही, कारण त्यांचा खाना चांगला नाही. बरोबर आहे संजय महाराज पाचपर बाबाचे वाक्य आहे का, जो माणूस रक्त पितो ना त्या माणसाचं मन कधी चांगलं नसतं. जन गोड शुद्ध शाकाहारी आहार करावा, युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार नसावी बासर निद्रा बहुभाष. म्हणून वाईट सेवन करायचं नाही, चांगलं सेवन करायचं. मस्त वात शबरी सारखा देव कधीतरी आपल्या घराला यावं अशी भावना असावी आपल्या आहे. आपल्या त्या भजनाची ताकद. हे ताई अगं जनाबाईचं काय भजन, देव दळू लागत. सुंदर माझे जाते ग फिरते ओव्या गावू रे बा ये रे बा ओव्या गाव रे बा. आता तुमच्या करता झालं का रामकंठी झाला. आपल्यातली सुद्धा ताकद नाही का, आपण सुद्धा आहो आपल्या जीवनातली भक्ती असं असेल गोड जिथं देवाना राब 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 कावडीने पाणी जागरी चक्र पाणी माये अनन्य भक्ती भावे निळा अनन्य भक्ती भावे निळा. ही भजनाची ताकद बरं का, भजनाची ताकद आहे. हा बसले ना महाराज पूजेला ऐका बरं का, आता आपल्या भक्तीची ताकद किती गोडी. श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा आणि तो
सुगंध घ्यायचा म्हणजे ते चंदन उगाळले कोणाच्या हातात ऐका ऐका बोला श्रीखंड नाही अहो 36 वर्षाच्या देवाला सेवा केली श्रीखंड म्हणून त्याच्या हातात द्यायचं ते चंदन उगाळायला श्रीखंड चंदन उगाळवणी करी आणि ते नाथ महाराजांच्या हातात द्यायचे आणि नाथ महाराजांनी कोणाला लावायचं बोला ना मी जर चहा घेऊन येतो ना थोडं जर बरं वाटत देवालाच लावायचं अहो नाथ महाराजांची आरामाची वेळ झाली वस्त्र गंगा तुरी एवढं सामर्थ्य आपल्या पवित्र भक्तीत रामनामाच्या साधनेमध्ये म्हणून आयशी जोडी करा राम कंठी धरा भगवत साधना साहेब जेणे चुके पेरा गर्भास पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू ही जन्म मृत्यूची अर्धार संपवण्याकरता एवढं एकच पर्याय का नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजाचा क्षीण पळकर अरे महाराज माझं ते काम कर नाव धड करा सहसा जे भवसिंधूशी धडी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजाचा क्षीण विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये सुनीताताई आणि संगीताताई हा संपूर्ण परिवार ऐका निस्वार्थ प्रेम करणारा बाप आपल्या जीवनातला निघून गेला की किती दुःख असतं पण त्या परिवाराने अत्यंत गोड जसा एखादा बाप लाडक्या लेकीचं लग्न थाटात करतो तसं या शिंदे परिवारानं वडिलांचं पुण्यस्मरण अत्यंत गोड केलेलं आहे संपलंय माझं कीर्तन मी एकाच चिंतनाचा भाव तुम्हाला सांगितलं आईसी जोडी करा राम कंठी धरा जीवनामध्ये नुसतं राम 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 जरी म्हणत राहिलं भक्ती ठरेल राम म्हणता रामजी होईजी पदी बैसोनी पदवी घेईजी राम नामाची साधना असं आहे आपल्या जीवनात महाराज म्हणतात तुका म्हणे काळा अना तोंडावरी किती ताकद आहे त्या रामनामाची पाता बरा अरे रामबाण म्हणून माझी विनंती मी मगाशी विनंती केली तुम्हाला त्यांची पिंगळा म्हणण्याची फार आवड आहे माझी इच्छा आहे भाऊने सांगितलं बाबा तेवढा पिंगळा म्हण पिंगळा म्हणतो पण नुसता पिंगळा ऐकू नका नाही तर पिंगळा म्हणून आमचा जायचा मंगळा होऊन तर मी तशीच राहायची हे दादा ती संतांची भाषा आहे तुम्हाला कानाला खूप गोड ऐकायला वाटतं मान्य आहे मला ती संतांची भाषा आहे पण तयारी करून लागायची बरं का तयारी लागायचं आपल्याला आपल्या हाताखाली सोनं असतील तर तुम्ही या बरं का सासू तुम्हाला एक सोनं असो 2 असो 3 असो 4 बाय झाले एवढ्या मस्त वारीला सुनबाई म्हणली पाहिजे ताट आत्या भाई जा वारीला एवढ्यापर्यंत सोना नाही सांभाळ म्हणजे सासा नाही सांभाळ मावशी हो तुमच्या पाया पडतो बाई कधी सुनाला सासुरास करू नका तुम्हाला आज सासुरास करणं बरं वाटेल धुसफूस करणं बरं वाटेल ताई पण आपलं थोडंसं या वय ढिल्लं झालं का अशा काटाकाडी त्या बाई ह्या त्याच्यामुळे तुम्ही खूप सुनाला चांगलं म्हणा लई गोड म्हणा तुमची लेख म्हणून बरं का काही सासरे सुद्धा लई येडपड जन्माला आली सुनायला शिवीगाळ करतात ए अरे कोणी नरकात जाऊन भोगायला लेडी हो तुम्हाला बरोबर अरे आपलं म्हातारपण जर सुखात घालावं असं वाटत असेल काय काय म्हणून दाद्या महाराजांचं प्रमाण एवढं गोड माणसाला मांडण्यात कुठपर्यंत ऐका बरं का नाशिकर आपण सगळे गुंठे मंत्री माणसं पण अरे सत्ता गेली शहाणपण गेलं जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा पिंगळा ऐकायचा ना चळण म्हणजे पैसा मॅचिंग काय जमाना तिने शृंगार केला ऐका तिचा भाव किती गोड तिला विचारले बाई तू शृंगार कोणा करता केला ती सांगते बाई मैने मेहंदी लगाई रे कृष्ण चला चला मैने चुजिया
तो प्रेम गोड असतं मस्त पैकी छान. म्हणून जीवनात माळ असावी, भजन असावं, काव असावी. आम्ही या सगळ्या नाहीच गोष्टी केल्या तर आमचं काय जाणार आहे? आम्ही काय महाराजांचं आता ऐकून घेऊ? महाराज घरी गेले आम्ही सोडून देऊ. महाराज म्हणतात तुम्ही सोडून द्या, महाराजाचं काय जाणार नाही, तुमचं काय जाणार नाही. पण संतांच्या हृदयातले मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतांच्या हृदयातली दया आहे बरं का. एकदा संतांचं ऐकलं तर भलं होईल. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. इथं संतांचं ऐकलं तर भलं होईल. आमचे करडिले बाबा आहे, खंडेरायाचा फार मोठा यात्राचा उत्सव असतो बरं का बाबांच्या घरी. तुम्ही पहा कधी गेले ना बाबा नाराज दिसले असं कधी वाटलं नाही चेहऱ्यावरला भाव किती गोड. अशा महात्म्याकडे जायचं आणि गळ्यात माळ संसारिक आहे पण पहा भाव किती गोड आहे. आले का नम्र असावं जीवन खूप गोड. संतांचं ऐकलं तर भलं होईल पण संतांचं नाही ऐकाल गड्या. नाथ महाराज म्हणतात मग दुसरं येईल हे जरी नाही काले. मग दुसरं येईल हे जरी नाही काले. काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल काय वाजाईल काय वाजाईल. बोली बोलत बेका पिंगळा महाद्वारी. बोली बोलत बेका पिंगळा महाद्वारी. बोली बोलत बेका पिंगळा महाद्वारी. बोली बोलत बेका. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकेने बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटकेने बोलो आम्ही वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकेने बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटकेने बोलो आम्ही वर्तमान कोटे. हे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. हे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. हे अवघा डांगर दिंगा गे अवघा डांगर दिंगा गे अवघा डांगर दिंगा गे अवघा डांगर दिंगा गे. हे नको 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 कर पिंगा गे नको नको कर पिंगा गे. कुंकू 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 क्या कोणी काळा मणी. 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 दादाचा दादवान क्या गा कोणी. कुंकू क्या कोणी काळा मणी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी.
अशी दान मागता ऐका करोनी उचित प्रेम गाली हृदया पिंगळा महाद्वारी बोली बोलत रे का पिंगळा महाद्वारी बोली बोलत रे का पिंगळा महाद्वारी गोड लेकरं असतात या लेकरांकरता टाळी वाजवाकडे एकदम मस्त त्याचं कारण असं दादा तर लेकरं नाचायला घाबरायला लागलं टीव्हीची एक क्लिप व्हायरल लागली हे बघा जबाबदारी प्रत्येकाला ह्या वयात आहे नाही इथं नाचायचं नाही मग आता बँडवर नाचायला येतं त्यांना कुठं बरं लोक थिएटर्स ठेवायचे मध्ये लय खतरनाक एखादं चुकीचं कोण आलं तरी लय बरं वाटतं लोकांना ज्यांच्या गाड्यात माळी नाही ते तर लय व्हायरल करतात बिचारी ते विनाकार्याला बद्दल त्यांना असेल लेखले बे जर लेकरांना जबाबदारी असेल ना तर आम्हाला जबाबदारी आरमा मी कीर्तन संपल्यावर लगेच म्हणायची नाही मग ते कोणी पाहावं ही मीडिया सांगत नाही म्हणून का असं नाही कोणा लेकराला बोलून का हा सांगा बाधा तू नाचत नाचत सावकाच आहे नाचत नाचत सावकाच आहे हे बघा बालपणात हे वय लेकरं घडली पाहिजे हे लेकरांचं वय मस्त आपले जर छान छान लेकरं असतील तर चांगल्या संस्थेत टाका एकदाच मनुष्य जीवन मिळणारे मस्त खूप छान गोड वारकरी बेजी मस्त वा टाळी वाजवा त्या बालगोपाळां करता एकदा आमच्या भाऊं करता समाधान बाबा करता एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या किरण बाबा करता एकदा जल्लोषात जोरदार टाळी हा पुन्हा शकता सगळ्यांना धन्यवाद बस आता ज्ञानेश्वर माऊली होईल जे विठ्ठल होईल नामदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याचे शपथ झालेला सेवेचा योग आदरणीय आमचे समाधान भाऊ भाऊंना धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली हे जय ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय शिवे अरुण केले त्रैलोक्य पावन शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन देवा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय